आताची महत्त्वाची बातमी, महायुतीची उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। अमित शहांसोबत उद्या महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होईल। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यासाठी दिल्लीमध्ये जाणार आहेत। मुख्यमंत्री पदावर उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे। महायुतीची उद्या दिल्लीमध्ये बैठक होईल। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, उद्या महायुतीची महत्त्वाची बैठक अमित शहा यांच्यासोबत असेल। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर उद्या या तीन प्रमुख नेत्यांना दिल्लीमध्ये अमित शहांनी बोलवलेलं आहे। उद्या रात्री अमित शहांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक जी आहे ती होणार आहे। आणि या बैठकीमध्ये अधिकृतरित्या मुख्यमंत्री पदावरती शिक्कामोर्तब जे आहे ते केलं जाईल। त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात। म्हणजे थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा पत्रकार परिषद पार पडते। त्यामुळे पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, उद्या जी अमित शहांसोबत बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये कोणत्या फॉर्म्युलावरती चर्चा होते की किंवा भाजपकडे 5 वर्षासाठी जो मुख्यमंत्री पद आहे ते दिलं जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री शिंदे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत। मात्र उद्या अमित शहांकडून या संदर्भातला तोडगा जो आहे तो काढला जाणार आहे। सुस्ता नेत्यांची माहिती आहे ती म्हणजे महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी त्याच्यावरती तोडगा जो आहे तो काढावा, त्या दृष्टीनं उद्या दिल्लीमध्ये राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या घडू शकतात। आणि उद्या अमित शहांसोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक जी आहे ती पार पडते। त्यानंतर कदाचित महायुतीचे हे तीनही नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतात त्या किंवा अधिकृतरित्या दिल्लीमध्ये उद्या मुख्यमंत्री पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब होते काय पाहणं महत्त्वाचं। नक्कीच, धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल।